अकोला शहरामधील महानगरपालिका कार्यालयासमोरील भर रस्त्यात एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादामधून एका दुचाकीस्वारानं महिलेवर दादागिरी करत पाईपनं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे शहरामधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। मात्र संबंधित महिला रस्त्यानं जात असताना मागून आलेल्या एका दुचाकीस्वारानं तिला धडक दिली आणि यानंतर संबंधित व्यक्तीला वाहन सावकाश चालवण्यासंदर्भात सांगितलं। मात्र राग आल्यानं त्या व्यक्तीनं महिलेशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर दादागिरी करत त्यांना हातामधील पाईपनं महिलेवर मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या संदर्भात आणखी माहितीगार आमचे प्रतिनिधी जयेश गावंडी आपल्या सोबत आहेत। जयेश, काय प्रकार नेमका घडला आणि आता कारवाई काय होतीये? सध्या आपण जर पाहिलं तर अकोल्यातील गांधी चौक जो आहे हा एक मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये गुंडगिरीचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला आहे। व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे एक व्यक्ती एका महिलेला पाईपने मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि पोलिसांचा धाक संपला का अशी परिस्थिती सध्या अकोल्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि एक दुचाकीचा धक्का लागल्यावरून त्या युवकानं त्या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी आता सिटी कोतवालीमध्ये तक्रार देण्यात आली आहे, गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मात्र त्या महिलेला आणि तिच्या मुलाला देखील मारहाण करण्याची माहिती आहे, पण त्या महिलेला जो मारहाण करण्यात आल्याचं कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीला आलेला आहे। तो दुसरा विषय असा की गांधी चौकातील ही जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेलं आहे, वाहतुकीची कोंडी आहे, महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष या प्रकाराकडे होतंय आणि त्यामुळे असे काही प्रकार या वाहतुकीच्या कोंडीतून समोर येतात। मात्र भर दिवसा म्हणजे भर रस्त्यात गुंडगिरीचा कहर जो आहे तो अकोल्यात पाहायला मिळाला श्रद्धा। जयेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जे अतिक्रमण करून जे कापडचा व्यवसाय करतात त्या लोकांनी आज एक महिला त्यांच्याकडे कापड खरेदी करण्याकरता जेव्हा गेली तर त्या बाईने त्यांना म्हणते की मला या भावात द्या, तर त्यांनी त्या बाईला म्हटलं घ्यायचं आहे तर घ्या, नाही तर घेऊ नका। तर त्या बाईने एवढंच म्हटलं त्याला की व्यवस्थित बोलणं आहे का, बोलायची पद्धत आहे का, त्याच्यावरून त्यांनी त्या महिलांना मारण्यासाठी अक्षरशः काठी त्या बाईच्या डोक्यामध्ये टाकत होती। त्या बाईनं तिचा बचाव केला आणि तिच्या असलेले तिच्या सोबतचे घरचे त्यांनाही दोन युवकांनी पकडून ठेवलं आणि त्यांनी त्या बाईला मारहाण केली। असे जर हे अतिक्रमण धारक जर असे करत असतील तर आपण माझी SP सरांना सुद्धा विनंती आहे की अशा लोकांचा तात्काळ आपण बंदोबस्त करावा।